जान्हवी। आज आहे माझा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा। गुढीपाडव्यानिमित्त सकाळी मी रांगोळी काढायला बसले। जवळपास तासाभरानंतर माझी रांगोळी पूर्ण झाली। खरं तर मला फारशी रांगोळी काढायला खरंच जमत नाही, पण मी आज हा अगदी मनापासून प्रयत्न केला। रांगोळी पूर्ण झाल्यावर मी छानपैकी तयार झाले। मग बाबांनी आणि चिनारने गुढीला कलश आणि वस्त्र बांधून गुढी उभारली। यानंतर चिनारने गुढीची पूजा केली। आम्ही जोडीने गुढीला नमस्कार केला। लग्नानंतरच्या पहिल्या वर्षातल्या प्रत्येक सणाची एक वेगळीच उत्सुकता असते, हो ना? आणि त्यात गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष, नवी सुरुवात म्हणून आणखीनच भर पडते। प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत परतले। त्याच आनंदामध्ये सगळ्या प्रजेने गुढी उभारून श्रीरामांचे स्वागत केले। तसंच याच दिवशी ब्रह्मदेवानी हे विश्व निर्माण केलं असं सांगितलं जातं। तर आजच्या या खास दिवसासाठी मला खास अशी साडी नेसायची होती। तर ही सुंदर अशी पैठणी मला तनिष्क पैठणी यांच्याकडून रिसीव्ह झाली आहे। या पैठणीचं मटेरियल इतकं छान आहे, मला तर ही पैठणी खूप मनापासून आवडली। तुम्हाला सुद्धा अशा छान छान साड्या घ्यायच्या असतील तर मी तनिष्क पैठणी यांचं पेज कॅप्शनमध्ये मेन्शन करते। तुम्ही नक्की चेक करा आणि अशा खूप छान छान पैठण्या तनिष्क पैठणी यांच्याकडून खरेदी करा। या ब्लाऊजचं वर्क मी घरच्या घरीच केलं होतं। यानंतर मी आणि चिनार देवदर्शनासाठी खंडाळ्यापासून जवळ पण वाटत गावातच लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात गेलो। देवळात एकदम शांतता असल्यामुळे छान दर्शन झालं। आम्ही घरी आलो तर बघते तर काय, आमच्या चेतकने रांगोळीवरच आपलं बस्तान मांडलं होतं। मी आल्यावर माझ्याकडे असा काही बघत होता ना। आज आमच्याकडे पुरणपोळीचा बेत करायचं ठरवलं होतं। लग्न झाल्यापासून मी आईकडून खूप काय काय करायला शिकते। आज तर पुरणपोळी करायला शिकणार म्हणून मी खूप एक्सायटेड होते। आणि आज आयुष्यात पहिल्यांदाच पुरणपोळी करायचा माझा प्रयत्न बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला। मग दुपारी जेवण झाल्यावर आम्ही पहिलाच गुढीपाडवा असल्यामुळे माझ्या माहेरी जायला निघालो। माहेरी पोचल्यावर गुढीला नमस्कार केला आणि मग तेजस आणि बाबांनी गुढी उतरवली। यानंतर आईने माझी ओटी भरली। खूप दिवसांनी माझी लाडकी परी सुद्धा भेटली। थोडा वेळ आईबाबांबरोबर गप्पा मारून आम्ही खंडाळ्याला घरी परत यायला निघालो। तर असा होता आजचा माझा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका हा। बाय।